निलेश दुरी जन आधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो। प्रभाग क्रमांक 53 या ठिकाणी जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेब गट या दोघांमध्ये जी लढत आहे त्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे। एक अपक्ष उमेदवार हेमंत ठाकूर यांची एंट्री झालेली आहे आणि ते पेशाने डॉक्टर आहेत आणि कुठेतरी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ते प्रभागामध्ये आपला प्रचार करत आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रचारासंदर्भात आणि त्यांचे ध्येय धोरण आणि प्रभाग क्रमांक 53 मध्ये जे काही विकासाची ते काय कामं करणार आहेत याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। आपल्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत आणि कसा सुरू आहे आपला प्रचार? नमस्कार, मी डॉक्टर हेमंत ठाकूर अपक्ष उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 53 मध्ये मी उमेदवारी दाखल केलेली आहे। मी निवडणूक लढवत आहे। मी राहायला बिंबिसार नगरमध्ये आहे। पेशाने मी एक डॉक्टर असल्यामुळे इकडच्या ज्या समस्या आहेत त्या मी जवळून बघितलेल्या आहेत। म्हणजे सगळ्यात एक डॉक्टर असल्यामुळे आरोग्य समस्या ज्या होत्या त्या मला प्रथम इथे जाणवल्या। चांगल्या आरोग्य सुविधा आज आपल्या आरेसारख्या या भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, दुर्गम पण नाही म्हणता येणार, आपण काही गडचिरोलीमध्ये राहत नाहीये। आपला हा गोरेगाव मधला भाग आहे, हार्ट ऑफ द सिटी, लंग्स ऑफ द सिटी आपण ज्याला म्हणतो। पण इथल्या लोकांना बेसिक सुविधा पण आज मिळत नाहीये आणि त्या जनतेला कुठेतरी आपलं प्रतिनिधित्व मिळावं म्हणून मग मी आज इथे निवडणुकीला उभा आहे। आपले काय मुद्दे काय असतील निवडणुकीचे? बघा, सगळ्यात पहिला जर मुद्दा काही असेल ना तर आज आरे कॉलनीच्या लोकांना पाण्याचा हा प्रश्न जो आहे हा भेडसावत आहे आणि आज आपण इतकी वर्ष लोकप्रतिनिधी आपले जे आहेत आपण वेळोवेळी त्यांनाच निवडून दिलेला आहे। आपले लोकप्रतिनिधींना वारंवार आपण सांगून सुद्धा आपल्याला जर काही मूलभूत सुविधा म्हणजे अगदी सगळ्यात क्षुल्लक म्हणजे पाणी झालं, आरोग्य झालं किंवा आपल्याला चांगल्या शाळा झाल्या, चांगले रस्ते, आज आपल्याला हे रस्ते, मुख्य रस्ते तर दिसतात पण त्या पाड्यापाड्यांपर्यंत जाणारे जे रस्ते आपल्याला पोहायला पाहिजे होते ते आज इतक्या वर्षानंतर सुद्धा इथे झालेले आपल्याला दिसत नाहीयेत। बऱ्याच वेळेला काही इमर्जन्सीज, मेडिकल इमर्जन्सीज ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या पाड्यामधले लोक असतील किंवा दुर्गम भागामध्ये इथले राहणारे जे लोक असतील त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत यायला बराच उशीर होतो आणि अशा वेळेमध्ये जीवितहानी सुद्धा घडू शकते। आणि मला वाटतं ही जी रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, चांगल्या आरोग्य सुविधा, दर्जेदार शाळा, म्हणजे इतक्या मोठ्या भागाला जर एखाद शाळा असेल आणि त्या शाळेची सुद्धा जर अवस्था बिकट असेल तर ही फार मी म्हणते लाज्छास्पद गोष्ट आहे। आणि आपल्याला इतक्या वर्षानंतर सुद्धा जर ह्या बेसिक सुविधा देता येत नसतील तर मग आपल्याला आत्ता कुठेतरी मला वाटतं बदलाची गरज आहे। जे वारंवार आपण ज्या लोकांना निवडून देत आलेलो आहोत, जर इतके वर्ष आपण त्यांना निवडून देत असून सुद्धा जर आपल्या बेसिक ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला मिळत नसतील तर कुठे ना कुठे आता आपण परिवर्तन घडवलं पाहिजे। एक सामान्य माणसाचा उमेदवार, आपल्यातला उमेदवार म्हणून मी उभा आहे। एक डॉक्टर असल्यामुळे मी गावागावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये मी वेगवेगळे कॅम्प्स करत असतो। मी आरेमध्ये सुद्धा कॅम्प केलेले आहे। पी साऊथ वॉर्डमध्ये मी कोविड वॉर रूम इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे। कोविडच्या वेळेस सुद्धा आम्ही बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये, इकडे गावागावांमध्ये, पाड्यापाड्यांमध्ये आम्ही सुविधा दिलेली होती। पण ज्या वेळेला इथे आम्ही फिरलो, ज्यावेळेला आम्ही इथे बघितलं की इथे आजही बऱ्याचशा गोष्टींची कमतरता आहे आणि कुठे ना कुठे एक सामान्य जनतेचा आवाज म्हणून मी आज इथे निवडणुकीला उभा आहे। मला असं वाटतंय की आज इथे कितीही आपल्या पुढे मोठे मोठे ताकदवर लोक जरी उभे असले तरी तळागाळातल्या सामान्य लोकांना माहिती आहे की त्यांच्यासाठी कोण धावून येणार आहे आणि त्या तळागाळातल्या सामान्य लोकांसाठी आज मी इथे उभा आहे आणि ती तळागाळातली सामान्य लोक जी आहेत ती नक्की आपल्याला निवडून देतील असं मी सांगतो। थँक्यू। प्रभागातील लोकांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? प्रभागातील लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। मला आधी काही लोकांनी सांगितलं की अरे बापरे, आरेमध्ये काय होईल, मग कसं होईल, इतक्या दुर्गम भागामध्ये आपल्याला कसं जाता येईल। पण ज्यावेळेला मी आता गेले आठवडाभर फिरतोय या भागामध्ये, मला अतिशय चांगला प्रतिसाद येतो। ज्यावेळेला त्यांना कळतंय की एक डॉक्टर उमेदवार आज आपल्याला इथे ऑप्शन मध्ये दिसतोय। इतक्या वर्ष त्यांना असंच होतं की कोणीतरी असे लोक इथे उभे राहिले, ते आले गेले, 5 वर्षानंतर त्यांचे चेहरे दिसले। काही लोकांनी मला सांगितलं आप भी वैसे तो नहीं करोगे ना। म्हटलं मी एक अपक्ष उमेदवार आहे, सामान्य घरातून, सामान्य लोकांमधून आलेला उमेदवार आहे आणि मी तुमच्यासारखाच मी सुद्धा इथे तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते माझंही फ्रस्ट्रेशन आहे की इतके वर्ष होऊन सुद्धा 5 वर्षापूर्वी आला होता मतदान मागायला आणि नंतर परत आलाच नाही, आता आला। मग त्या फ्रस्ट्रेशन मध्येच मी म्हटलं नाही, आता सामान्य जनतेचा आवाज आपल्याला जर कुठेतरी उठवायचा असेल तर आपल्याला स्वतःला ह्या मैदानामध्ये उतरावं लागेल आणि जोपर्यंत आपण सिस्टमचा भाग होत नाही तोपर्यंत सिस्टम बदलता येत नाही।
आणि लोकांनी मला अतिशय छान प्रतिसाद दिला. मी घराघरामध्ये जेव्हा जातोय, त्या सगळ्या लोकांनी मला हेच सांगितलेलं की डॉक्टर तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा आरेचा विषय होता. बिंबिसारचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे आपण साहेब मी सॉल्व्ह करणार? गेल्या 20 वर्षापासून बिंबिसार नगरमध्ये राहतोय. बिंबिसार नगर कॉलनी जेव्हापासून तिथे झाली, त्याच्यानंतर हळू-हळू तिथे लोकसंख्या वाढत गेली आणि आता जर सगळ्यात काही महत्त्वाचा प्रश्न जर बिंबिसार वासियांना भेडसावत असेल, तर तो म्हणजे पार्किंगची समस्या आणि बाहेर हायवेला असलेली ट्रॅफिकची समस्या. आम्ही बऱ्याच वेळेला नेस्कोमध्ये जेव्हा एक्झिबिशन्स होतात, त्यावेळेला आम्हाला रस्त्याच्या बाहेर, आमच्या गेटच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होऊन जातं. रात्री बेरात्री लोकं कोणीही येऊन आमच्या परिसरामध्ये गाड्या लावून निघून जातात आणि काही वेळेला तर मागच्याच आठवड्यातली अशी घटना आहे की फायर ब्रिगेडचा ट्रक दोन्ही बाजूला गाड्या पार्क केलेल्या असल्यामुळे त्याला आतमध्ये येता आलं नव्हतं. ती आग जास्त सीरियस नव्हती. त्यावेळेला ती स्थानिक लोकांनी प्रयत्न करून विझवली. पण ती जर आग मोठी असती, एखाद्याची जीवितहानी झाली असती, तर हा प्रश्न आपल्याला ही जी समस्या ही केवढ्याला पडली असती. त्याच्यामुळे ती पार्किंगची समस्या असेल आणि आत्ता मला वाटतं गेले 2-3 वर्षापासून एक नवीन समस्या मला वाटतं आरेमध्ये पण तयार झाली असेल. बिंबिसार नगरवासियांना तर सतावतेच आहे की श्वानांची समस्या. आम्ही श्वानप्रेमी आम्हीही आहोत. पण त्या श्वानप्रेमींची नगरपालिकेने चांगली व्यवस्था करावी. ते त्या श्वानांचं व्हॅक्सिनेशन व्हावं, त्यांना योग्य तो निवारा मिळावा, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. बऱ्याचशा वेळेला तिथे लोकांना त्या श्वानांनी चावलेलं आहे, तिथे त्यांना दंश हे केलेलं आहे. तिथे वेळोवेळी आता प्रत्येक वेळेला तिकडे कुत्रा चावल्यानंतर तिकडे चला काही ना काही पटकन अरेंजमेंट होऊ शकते हायवेला लागून असल्यामुळे. पण इथे आरेमध्ये जर अशा काही गोष्टी घडल्या, तर व्हॅक्सिनेशनचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पटकन इंजेक्शन्स मिळत नाहीयेत. इथले जे हॉस्पिटल्स आहेत, तिथे सुद्धा प्रॉब्लेम आहे. बिंबिसार नगरचं जर मी कंटिन्युएशनमध्ये बोललो, तर बिंबिसार नगरमध्ये 2 भाग येतात. एक एक बिल्डिंग नंबर 1 ते बिल्डिंग नंबर 17 हे जे संक्रमण शिबिराचे आपल्या ज्या इमारती आहेत, आज त्यांना म्हाडाच्या नोटिसा आलेल्या आहेत. 1-1 लाख, 2-2 लाख, 5-5 लाख, 10-10 लाख रुपये त्यांची भाडी थकीत असल्याचं त्यांना पत्र आलेलं आहे. आणि मला वाटतं गोरगरीब जनता आहे, हातावर पोट भरणारी जनता आहे. त्यांचा हा प्रश्न भलेही राज्य सरकारच्या अखत्यारीतला असला, तरी एक नगरसेवक म्हणून माझं काम आहे की त्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. आज त्या गोरगरिबांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत. ही भाडे जी वसुली करायची, जी म्हाडाने हे चाललेलं आहे, हे मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. तिथल्या ज्या स्थानिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते म्हाडाने समजून घेतले पाहिजेत. राज्य सरकारपर्यंत ते नक्कीच पोहोचवायचा माझा प्रयत्न असेल आणि त्यांची ती समस्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बिंबिसार नगरमध्ये आज इतके यंग मुलं आहेत आणि त्या यंग मुलांना आपलं स्थानिक हक्काचं खेळाचं मैदान तिथे नाहीये आणि त्यात जे आहे मैदान त्याची दुरावस्था झालेली आहे. त्या मैदानामध्ये पूर्णतः म्हणजे अस्वच्छता आहे. तिथे जे खेळण्याच्या मुलांना, लहान मुलांना खेळायच्या ज्या सुविधा लावलेल्या आहेत, त्या अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहे. अ, अ, घसरगुंडी असो, पाळणा असो, त्याला गंज लागलेला आहे. तिथले जे दिवे आहेत, पदपथाचे दिवे जे आहेत, ते पूर्णपणे बंद आहेत. रात्रीच्या वेळेला तिथे लोकं अंमली पदार्थाचं सेवन करतात. तिथे अंमली पदार्थांचं सेवन केल्यामुळे रात्रीच्या वेळेला तिथे महिलांना फिरणं किंवा वृद्धांना फिरणं तिथे आज त्यांना भीती वाटते तिथे जायला. सो हे बिंबिसारचे मुद्दे आहेत. वनराई कॉलनीमध्ये जर आपण गेलो पुढे, तर वनराई कॉलनीमध्ये आता रिडेव्हलपमेंटला चालली आहे. पण तरीसुद्धा ते रिडेव्हलपमेंट सुकर व्हायला पाहिजे. त्यांना कुठेही अडचणी यायला नको पुढे. त्यासाठी आपण नक्की त्यांच्या सोबत राहू. वनराई कॉलनीच्या बाहेर जे इल्लीगल हॉकर्स असतात, त्या इल्लीगल हॉकर्समुळे तिथे अस्वच्छता पसरलेली असते. तिथे इल्लीगल पार्किंग केली जाते. त्यासाठी सुद्धा आपण तितक्याच जिकरीने आपण तिथे तो प्रश्न मांडणार आहोत. तिथे वनराई कॉलनीमध्ये इल्लीगल पार्किंग्समुळे बस स्टॉपच्या बाहेर जे लोकं उभे राहतात, ते अक्षरशः बस स्टॉप जर तिकडे 10 मीटर मागे असेल, तर आज इथे समोर येतात आणि त्याच्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट्स तिथे हायवेला आपण बघितलेले आहेत. नेस्को कॉलनीमुळे जेव्हा तिथे नेस्को कॉलनीमध्ये एक्झिबिशन असतं, तेव्हा पूर्ण आमच्या बिंबिसार नगरपासून तर वनराई कॉलनीपर्यंत तिथे गाड्या लागलेल्या असतात आणि मग तिथे प्रचंड ट्रॅफिक होतं. मला वाटतं ह्या सगळ्या बिंबिसार, वनराई आणि आरे कॉलनीच्या या समस्या आहेत. ठीक आहे. धन्यवाद सर आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. उमेदवार हेमंत ठाकूर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आज पाहिले जाते. नक्कीच या गोष्टीचा त्यांना फायदा होईल आणि कुठेतरी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते आणि अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे आणि त्याबाबत वेळोवेळी आपण प्रेक्षकांना याबाबतची माहिती देऊ. स्टेटस्कोप हे त्यांचं चिन्ह आहे आणि त्याबाबत ते मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत.